लक्षवेधी, सहप्रायोजक महानंद, महाराष्ट्राचं आपलं दूध. नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. राजकीय शिमगा ही निवडणूक एखाद्या राजकीय शिमग्याप्रमाणे निवडणुकीचा शिमगा अशी आहे. म्हणजे काय तर आरोप प्रत्यारोप, त्याचबरोबर राष्ट्रीय नेत्यांच्या सभा, त्यानंतर त्या सभांमध्ये जो गोंधळ होतो, त्यातून जो आरोप प्रत्यारोप होतो, बंडाळी, नाराजी, बंडखोरी, त्याचबरोबर एखाद्याचा उदय जसा सुजय विखे पाटलांचा भाजपमध्ये झालाय. भाजपसाठी जो सत्ताधारी पक्ष आहे देशातला आणि राज्यातला, या भाजपसाठी यंदाची निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. कारण गेल्या 2014च्या निवडणुकीत भाजपला सबंध देशात 282 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत भाजपचे 2014ला 282 खासदार निवडून गेले होते. मध्यंतरी असे सर्वे आले की भाजपच्या खासदारांची संख्या 17व्या म्हणजे आगामी लोकसभेत घटेल. मध्येच पुलवामा, बालाकोट स्ट्राईक, अभिनंदनची घरवापसी हा एपिसोड झाला आणि पुन्हा मग राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप बाजी मारून नेईल अशी चर्चा सुरू झाली. अजूनही काही जाणकारांना असं वाटतं की यंदाची ही निवडणूक ही खरंच लोकांच्या प्रश्नांवर, जे रिअल इश्यूज आहेत, जे निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत, त्या मुद्द्यांवरती लढली जाईल. त्याच मुद्द्यांवर मतदार आपापल्या उमेदवाराला, पक्षाला मतदान करतील आणि मग त्या दृष्टीनं राजकीय पक्षांचा प्रचार नेमका कसा असेल. भाजपनं ठरवलंय राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद अशा मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक रंगवायची, फिरवायची. दुसरीकडे विरोधकांचंही ठरलंय की प्रादेशिक मुद्द्यांना घेऊन महागाई, बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांचा रोष, नोटबंदी, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये काही रोष असेल तर तो, असे सगळे विषय एनकॅश करून ही निवडणूक पुढे न्यायची. पण महाराष्ट्रातल्या 48 लढती जर का आपण बघितल्या, एक एक करून सगळीकडचं चित्र स्पष्ट होत आहे. तर महाराष्ट्रातल्या 48 लढतींपैकी किमान 26 ते 27 लढती अशा आहेत की ज्या इंटरेस्टिंग आहेत. अनेक ठिकाणी उलटफेर होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की सध्या कोणतीही एक अशी लाट दिसत नाहीये. कदाचित मोदींची लाट ही पुन्हा येऊ शकेल, पण सध्या तरी जे राजकीय ध्रुवीकरण वातावरणात दिसतंय त्यानुसार असं सांगावं लागतंय की इव्हनली पॉइज बॅटल्स, म्हणजे समसमान संधी असणारी ही निवडणूक दिसते. त्यात उमेदवाराची स्वतःची क्षमता किती आहे, की तो निवडून कसा येऊ शकतो, त्याचा जनसंपर्क कसा आहे, त्याच्या पक्षाचं पाठबळ त्याच्या मागे कसं असणार आहे, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. आणि म्हणूनच जिथं आपण असं म्हणतो की 26 ते 27 लढती महाराष्ट्रातल्या अशा आहेत की जिथे इंटरेस्टिंग सामना आहे, त्यावरच आज आपल्याला शिमगा करायचा आहे, म्हणजेच चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत धनराज वंजारी हे वंचित बहुजन आघाडीचे वर्ध्याचे उमेदवार आहेत. नेहमी त्यांची ओळख आपण माजी पोलीस अधिकारी असं करत असो, पण आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या परवाकडे ते उमेदवारी अर्जही भरणार आहेत. आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत, ते म्हणजे राजकीय विश्लेषक आहेत, बीआरएसपीचे नेते अशी ओळख आपण आजवर करून द्यायचो. आता ते नागपूरमधून उमेदवार असणार आहेत. ते म्हणजे ॲडव्होकेट सुरेश माने. विदर्भ निर्माण महामंच या बॅनरखाली ते बीआरएसपीचे उमेदवार असणार आहेत नागपूरमधून.
तसंच आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो, चर्चेला सुरुवात करतो. ती आधी भालचंद्र सिरसाट यांच्यापासून, कारण भाजपची पहिली यादी, सत्ताधारी पक्ष आहे, कधी यादी जाहीर करतो याविषयीची उत्सुकता एक पत्रकार म्हणून मला आणि अनेकांना लागली होती. अखेर 182 उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. त्यात 16 उमेदवार हे महाराष्ट्रातले आहेत. 2 विद्यमान खासदारांना भाजपनं डच्चू दिलेला आहे. एक म्हणजे सुनील गायकवाड, लातूरचे विद्यमान खासदार, त्यांचा पत्ता कट केलाय. त्यांच्या जागी सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरं म्हणजे जे अपेक्षित होतं, नगरचे जे विद्यमान खासदार आहेत दिलीप गांधी यांचं तिकीट कापलेलं आहे. त्यांच्या जागी नुकतेच काँग्रेसमधून आयात केलेले सुजय विखे पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. तिसरं म्हणजे संजय काका पाटील असतील, कपिल पाटील असतील, संजय धोत्रे असतील, अशांची तिकीटं कापली जातील अशी जी चर्चा होती ती फोल ठरलेली आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. रक्षा खडसे यांच्या जागी स्वतः एकनाथ खडसे यांना उमेदवारीसाठी भाजप आग्रह करत होता अशी चर्चा होती, पण रक्षा खडसे यांनाही उमेदवारी दिली गेलेली आहे. असं सगळं झालेलं आहे. 16 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. भालचंद्र सिरसाट, इथून पुढे अशी माहिती मिळते की आज 2 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला.